मराठवाडी ही बोली आहे असं आमचं मत आहे. मराठी भाषेचा जन्म मराठवाड्यात झालेला आहे. जी काही लोकसंस्कृती जपलेली आहे ह्या शब्दामध्ये जो काही तो भावनेंचा गाभा आहे, भावनांचा गाभा तो कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. मग आता आपण म्हणतो की फरशीच्या दुनियेमध्ये सारवणं येत नाही, पण सारवण्याच्या घरातले जे काही प्रेम आहे ते ह्या पार्टेक्सच्या दुनियेत येत नाही. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी म्हणलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाची मराठी भाषा जी आहे ती वेगळी आहे. या भाषेचा लहेजा वेगळा आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे शब्द बोलले जातात आणि हे शब्द आता लुप्त होत चाललेत. मात्र हे शब्द लुप्त न होता त्याचा संचय करण्याचं काम या मराठवाडी बोली भाषा या ग्रुपनं केलेलं आहे आणि यांच्याकडे जवळपास 8,000 पेक्षा जास्त शब्दांचा संचय त्यांनी केलेला आहे, जे की ग्रामीण भागामध्ये बोली भाषा जी बोलली जाते, मराठी भाषा समृद्ध करणारे हे शब्द आहेत. तर सर, काय संकल्पना घेऊन हे तुम्ही ग्रुप केला होता? मराठवाडी बोली भाषा कशी जतन केली जाते? मराठवाडी बोली गणगोत हा आमचा व्हॉट्सअप ग्रुप मागच्या 6.5 वर्षापूर्वी म्हणजे 21 मार्च 2018ला आम्ही या ग्रुपची निर्मिती केली आणि आता 8 जिल्ह्यातील जवळपास 225-26 म्हणजे भाषेशी निगडीत असलेले खेड्यातल्या भाषेशी निगडीत असलेले लोक म्हणजे शिक्षक असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा वेगवेगळे दुकानदार, वेगवेगळ्या प्रकारचे सेवानिवृत्त शिक्षक असतील, अशा प्रकारचे सगळे घटक घेऊन आम्ही 8 जिल्ह्यातल्या सगळ्या भाषा, सगळ्या प्रकारच्या भाषेतले शब्द संकलित केलेले आहेत. जवळपास ते 8,000 शब्द झालेले आहेत. त्यातल्या 2,500 ते 3,000 शब्दांचं त्यांच्या अर्थसकट लिहिणं झालेलं आहे. मुळात त्याचे अर्थ लिहिणं ही खूप अवघड प्रक्रिया आहे आणि आपण पाहतो की जे शब्द लुप्त होत चाललेले आहेत ते शब्द मराठवाडी बोलीतले. मराठवाडी ही बोली आहे असं आमचं मत आहे. मराठी भाषेचा जन्म मराठवाड्यात झालेला आहे. ही संतांची, तंतांची आणि पंतांची भूमी आहे आणि ही सगळी कविता, मराठी भाषेची जी मूळ कविता आहे ती मराठवाड्यात झालेली आहे. म्हणून नेमकी संकल्पना काय या मागची तुमची? माझं असं म्हणणं आहे की मराठवाडी बोली ही मराठी भाषेची मूळ बोली आहे किंवा इथूनच मराठी भाषेचा उगम झालेला आहे. तर आणि इतकं वैविध्य आहे भाषेमध्ये की देगलूर परिसरातला जो शेतकरी आहे किंवा जो मजूर आहे, जो निरक्षर माणूस आहे, त्याला तेलुगू भाषा येते, हिंदी भाषा येते, मराठी भाषा येते, कन्नड भाषा येते. म्हणजे किती समृद्ध माणूस झाला तो. हिंगोलीतल्या माणसाला विदर्भाचा प्रभाव असलेली भाषा येते. लातूरच्या माणसाची तुम्ही भाषा पाहिलेली. आपण असेच काही शब्द बघू. आता सरांकडे शब्द आहेत की जे उर्दू भाषा, हिंदी भाषेतून मराठीत आले, त्यांचा प्रभाव आहे. सर, काय शब्द जतन केले? जसं की नंगा हा शब्द आहे त्याचा मराठी अपभ्रंश लंगा झालेला आहे. उस्ताद आहे त्याचा मराठी अपभ्रंश वस्ताद झालेला आहे. घोषा त्याचा मराठी शब्द आपण घोषा केलेला आहे. जसं की बेईमान त्याला आपण मराठी बोलीभाषेमध्ये बैमान म्हणतो. जसं की बुर्ज आहे हा शब्द, त्याला आपण बुरुज असं उल्लेख करतो. चष्मा आहे तर त्याला आपण चष्मा, ऐनक अशा आपण त्याचा उच्चार करत असतो. जे बैल बाजार भरतात, ज्याला की ढोर बाजार म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये, त्या बाजारातले काही वेगळे शब्द आहेत जे कुणालाही माहीत नसतील अजून, जे फक्त या बाजारामध्ये येणारे जे जुने लोक होते त्यांना माहिती आहेत. ते शब्द सुद्धा जतन केले. कोणते महत्वाचे शब्द या बैल बाजारातले आहेत? अगदी सर, बैल बाजारात आपण गेल्यानंतर अनेक कोडवर्ड या ठिकाणी वापरले जातात. त्यामध्ये विशेषतः बैलांचं वर्णन करणारे जे शब्द आहेत, जसं की कांदाड हा शब्द, ज्या बैलाला काहीच कळत नाही त्याला कांदाड असं संबोधलं जातं. मेखण्या बैल म्हणजे कायम जो बसणारा बैल असतो, जो थोड्या वेळानंतर बसतो. जो खराब बैल आहे त्याच्यासाठी कोडवर्ड मध्ये बस्तर हा शब्द वापरला जातो. ज्या बैलाला वात आहे त्याला वाताळ्या म्हटलं जातं. ज्या बैलाला डोळ्याला सतत पाणी येतं त्याला आरा म्हटलं जातं. आणि जो पाय फरकणारा जो बैल आहे, पाय फरकणारा, तर त्याला नख्या म्हटलं जातं. हे बैलांचे गुणवर्णन करणारे आहेत. त्याचबरोबर जो व्यवहार होतो त्या ठिकाणी, व्यवहारामध्ये अनेक कोड शब्द वापरले जातात. जसं की 1,000 रुपयांसाठी ठोकन हा शब्द वापरला जातो. 500 रुपयासाठी ठोकन खुराट वापरला जातो. आता हे शब्द झाले बैल बाजारातले, ढोर बाजारातले. आता गंगथडी, ज्याला गोदावरी काठ आहे, त्या गंगथडीचे शब्द आहेत काही, आखाड्यावरचे शब्द काही. तर ते काय शब्द आहेत? शब्द आता आखाड्यावर आपण नेहमी जे वापरतो त्या शब्दामध्ये फारोळ, जू, मेघ, पाचट, धान, मोरकी, येसन, कासरा, मुंगस, घमेल, टोपलं, पहार, कुसा, बकेट, गुंडी, चरखी, टमरेल, डेचकी, येळणी, गवऱ्या, बंदाटी, उकंडा, धसकट, धांडे इत्यादी शब्द आपण नेहमीच्या बोलीभाषेमध्ये वापरतो. काही म्हणी सुद्धा आता लुप्त होत चाललेल्या आहेत, जे काही रेग्युलर मध्ये म्हणजे आपल्या नियमित भाषेमध्ये बोलताना म्हणी सुद्धा बनल्या जायच्या, पण त्याही म्हणी आहेत
जतन केलं सर? कोणत्या म्हणी आहेत ज्या की खूप जास्त बोलल्या गेलेल्या आहेत पहिल्या याच्यामध्ये? हा सर, आमच्याकडे नियमित ज्या म्हणी आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या बोलीभाषेतून तयार केलेल्या आमच्या हे आहेत, म्हणी आहेत. त्याच्यामध्ये म्हटलं तर आता होती कुठं गेली तिचं नाव तताफुली. हं? आणखीन धुता धुता मळ आणि बोलता बोलता कळ. परत नाद भरला आणि चल घरला. धावतय पळतय आणि शेंबूड गळतय. एकटं कसं जाऊन सारा गाव हाकलून देऊ. पैशानं आदलान कुठं निघाला दादला. जिथे नाही सोम आणि मसन्या मारी बोंब. अशा प्रकारच्या बऱ्याच म्हणीचा आमच्याकडे संग्रह झालेला आहे. बैलगाडी हे एक शब्द आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र या बैलगाडीच्या अनुषंगाने अनेक शब्द मराठीमध्ये तयार होतात. ते कोणते शब्द आहेत सर? सर साटा, धुरा, शिवळ, बेली, जुपण, जू, आक, पुराणी, उरजड, उल्हाळ, करळ, चाक, धाव, खुट्टी, खिळी, पाटी, मानी, आरू, करळी, झेलपाटी, कुठलं. तुमच्याकडे कोणते शब्द आहेत जे की बोलले जात होते पहिले, आता ते बोलण्यात खूप कमी झाले, मात्र ते जतन केलेले आहेत? आता आमच्याकडे समजा एखाद्या वस्तूला छान म्हणायचे, छान त्याच्यासाठी नादर म्हणतात. नादर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी आजी नेहमी म्हणायची की चोखट चोखट बस, म्हणजे व्यवस्थित बस. त्यासोबतच कळणा, म्हणजे आता आता जे काही हे झालं, धान्य वगैरे आता सध्या हे चालू आहे शेतामध्ये, गव्हाची काढणी चालू आहे, ज्वारीची काढणी चालू आहे. त्याचं जे काही भुसकट निघतंय त्याला कळणा किंवा भुसकट म्हणतात. आणि त्यासोबतच डाळ असते त्याला दाना म्हणतात. त्यासोबत उंबी, डाळ दाना, उंबी, हुरडा, कळणा, भरडण, कटार, गोंडर, रास, मातर, आणि मात्र. म्हणजे जे काही मातीमध्ये मिसळलेलं धान्य आहे त्याला मात्र म्हणतात. म्हणजे ते नंतर निवडायचं असतं. अतिशय किती समृद्ध करणारे हे शब्द आहेत. सर तुमच्याकडे कोणते शब्द तुम्ही जतन केले? बैल ढोरांच्या संदर्भामध्ये शब्द आहेत. समजा गोरा आहे, दुसं, चौसं, साई दाते, जुटलेलं. म्हणजे दुसं म्हणजे दुधाची दात पाडल्यानंतर जेव्हा 2 दात तयार करतात तेव्हा त्याला दुसं म्हणतात आणि त्याला बैलगाडीला जुंपतात. मग 4 दात तयार होतात त्याला चौसा असं म्हणतात. तेव्हा त्याला मग अवताला वगैरे जुंपतात. तर अशी ती प्रक्रिया असते. आणि जुटलेलं म्हणजे पूर्ण दुधाचे 8 दात पाडून 8 दात त्याने नवीन केले असतात. तो पूर्ण परिपक्व अशा प्रकारचा बैल कामाला आलेला असतो. दुसरा सदाफळी आहे. म्हणजे जी एखादी गाय असेल, म्हैस असेल किंवा शेळी असेल तर ती पुन्हा पुन्हा माझावर येते. म्हणजे पुन्हा पुन्हा माझावर येते आणि पुन्हा ती गाभण राहत नाही, म्हणून तिला सदाफळी असं म्हटलं जातं. अशा अनेक जे शब्द आहेत की झोळ सोडणं, म्हणजे गाभण असलेलं जनावर ते येण्याच्या अगोदर जे त्याचा जे ओवा म्हणतात तर तो असा आखडलेला असतो. मग हळूहळू सोडतात, त्याला झोळ सोडणं असं म्हणतात. आणि मग परिपक्व यायच्या वेळेला पूर्ण त्याची कास अशी पूर्ण भरून येते. तुम्ही सगळे जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा काय संवाद होतो? कोणत्या शब्दातून संवाद करतात? एखाद 2 संवाद आपण घडून येऊ तुमच्यात आणि त्यांच्यात. 2 दिवसाला 3 दिवसाला विषय देतो. आता समजा आपल्या परभणीमध्ये भरपूर धूळ आहे, तर आम्ही मग याला आमच्या मराठवाडी बोलीमध्ये काय उलटा झाला, काय खेकाना झाला, सगळं अंग पांढरं शिपीत व्हालंय, तोंडाला सगळं पावडर लावल्यासारखं व्हालंय. हे अशी जी काही बोलीचं, आता समजा उरूस होता परवा, त्या उरसामधून आले माणसं की ते सगळं तोंड पांढरं व्हायचं. मग काय पुलट्यातून आला का काय, हे जे म्हणजे मराठवाडी बोलीचे शब्द आहेत ते सहजच आणि आम्ही एकमेकात बोलतो. हे जे मराठवाडी बोलीचे शेतीच्या कामासाठी जो गडी लागतो त्याला सालदार असे म्हणतात. यामध्ये काही रोजाने लावतात त्याला रोजदार म्हणतात, महिन्याने लावतात त्याला महिनेदार असे म्हणतात. यामध्ये गडी, चंदी म्हणजे त्याला काहीतरी धान्य द्यायचं असं ठरवलेलं जे असते त्याला चंदी म्हणतात. ही सालचंदी म्हणजे या पाडव्यापासून त्या पाडव्यापर्यंत अशी ठरलेली जी असते त्याला सालचंदी म्हणतात. यामध्ये जो गडी असतो तो गडी उचल मागतो. त्या उचलीमध्ये मग काहीतरी आपण रक्कम देतो किंवा धान्य देतो. त्यानंतर बयाना हा एक शब्द आहे. त्याला आपण साल ठरविल्यानंतर आपण त्याला काहीतरी रक्कम देतो, त्याला बयाना असं म्हणतात. आणि याच्यामध्ये अशा खिस्ती पाडलेल्या असतात. खिस्ती म्हणजे जर आपण काही धान्य ठरवलंय किंवा 12 क्विंटल ठरवलंय तर त्याच्यातलं आता आपण 4 क्विंटल द्यायचं. पण त्याला मन हा शब्द आहे. तुम्हाला क्विंटल हे शब्द सांगितला जरी असला तर मनामध्ये देतात. आणि काही गडी असे असतात की खाऊन पिऊन असतात, म्हणजे त्यांना फक्त जेवण द्यायचं आणि काहीतरी पैसे द्यायचे. मग यांनी जागल केली पाहिजे. मग आज किती वखरलं कासराभर,
वावर वखरलं असे काही शब्द या ठिकाणी सालदारामध्ये येतात. ग्रामीण भागातील महिलांचे काही शब्द सांगते. जसं सकाळी उठल्या उठल्या सडा करणं, सारवण करणं, वतल पेटवणं, चूल पेटवणं, शेण गोळा करणं, शेतातले निंदणं, खुरपणं, पराठ्या वेचणं, तुराट्या वेचणं, अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते मराठवाडी बोलीतून कदाचित परत एकदा लोकांच्या समोर येतील. कारण की ह्या शब्दामध्ये जी काही लोकसंस्कृती जपलेली आहे, ह्या शब्दामध्ये जो काही तो भावनेंचा गाभा आहे, भावनांचा गाभा, तो कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. मग आता आपण म्हणतो की फरशीच्या दुनियेमध्ये सारवणं येत नाही, पण सारवण्याच्या घरातले जे काही प्रेम आहे ते ह्या पार्टेक्सच्या दुनियेत येत नाही. हजारो शब्द असे आहेत की ह्या शब्दांमध्ये संचय त्यांनी केलेला आहे, जे लुप्त आज चाललेले आहेत. सऱ्याला ₹1 असं म्हणलं जात आहे बाजारामध्ये. असे अनेक शब्द आहेत की जे शब्द आहेत या मराठवाडी बोली भाषा या ग्रुपनं तयार केलेले आहेत आणि यातूनच मराठी जी आहे ती समृद्ध करण्याचं काम हा ग्रुप करतोय. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.